आज 7/5/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, रावणाने तुम्हाला खूप दुःखी केले आहे. आता तुम्हा भक्तांचे रक्षक भगवंत तुमचे दुःख दूर करण्यासाठी आले आहेत. प्रश्न आहे, सुपात्र मुलांची मुख्य 2 लक्षणं सांगा. उत्तर: पहिला, सुपात्र मुलं नेहमी माता पित्याचे अनुसरण करून हृदयासीन बनतील, पुरुषार्थामध्ये नेहमी तत्पर राहतील. दुसरा, त्यांचे बाबांवर मनातून खूप प्रेम असेल. अशी मुलं नेहमी श्रीमतावर चालतील. जर मनामध्ये स्वच्छता नसेल तर आठवण करू शकत नाही. गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नहीं, म्हणजे भोलेनाथपेक्षा निराळा किंवा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. ओम शांती. गोड मुलांनी भक्ती मार्गाचे गीत ऐकले. भक्त ह्या गाण्याचा अर्थ जाणत नाहीत. तुम्ही भगवंताची मुलं बनले आहात. भगवंत रक्षक आहेत भक्तांचे. तुम्ही पण भक्तांचे रक्षक आहात. भक्तांची रक्षा करता. असे कोणते संकट आले आहे जे भक्तांची रक्षा करण्यासाठी भगवंताला बोलावतात? भक्त रावणामुळे खूप दुःखी आहेत. रावण संप्रदाय दुःखी आहे, म्हणून भोलेनाथची आठवण करतात. ते रावण संप्रदाय आहेत आणि तुम्ही राम संप्रदाय आहात. भक्तांना हे माहीत नाही की आपले रक्षक कोण आहेत. जरी गायन करतात भोलेनाथ रक्षक आहेत, परंतु कशी रक्षा करतात हे जाणत नाहीत. तुम्ही मुलं आता समजता की भोलेनाथ शिव बाबाच जे बिघडले आहे त्याला सुधारणारे आहेत. दुनियेला हे माहीत नाही की भगवंत कोणाला म्हटले जाते. भगवंताची माहिती असेल तर भगवंताच्या रचनेच्या आदिमध्य अंताला पण जाणतील. ईश्वरालाही जाणत नाहीत आणि त्यांच्या रचनेची पण माहिती नाही, म्हणून अशा मनुष्य संप्रदायाला नेत्रहीन म्हटले जाते. दुसरीकडे तुम्ही आहात ज्यांना दिव्य दृष्टी मिळाली आहे. आता तुमचे नाव ब्रह्मा कुमार कुमारी आहे. बोर्डावर सुद्धा नाव लिहिले आहे, ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. फक्त ब्रह्मा कुमारी असू शकत नाही. प्रजापिता ब्रह्मा आहेत. पित्याजवळ मुलं मुली दोन्ही आहेत. प्रजापिता ब्रह्मालाच एवढी मुलं होऊ शकतात, तर समजायला हवे की ते बेहदचे पिता आहेत. हे पण जाणता की ब्रह्मा विष्णू शंकरला रचणारे शिवपिताच आहेत. त्यांना निराकार म्हटले जाते. हे बेहदचे पिता झाले. हे पण जाणता की परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे रचना रचतात. त्यांची सर्व रचना आहे. सर्व मनुष्य खरे पाहता शिववंशी आहेत. आता तुम्ही येऊन प्रजापिता ब्रह्माची संतान बनले आहात. ही नवीन रचना आहे. परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे रचना रचतील तर तुम्हाला ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाते. एवढी बेहदची मुलं आहेत तर जरूर बेहदचा वारसा देतील. मुलं जाणतात आम्हा ब्रह्मा कुमार कुमारींना शिवबाबांनी दत्तक घेतले आहे. शिवबाबा म्हणतात तुम्ही माझी मुलं आहात. तुम्ही आत्मे निराकार होते, परंतु ज्ञान तर साकारमध्ये पाहिजे. तुम्ही जाणता आपण आदि सनातन देवी देवता धर्माचे होतो. ब्रह्माद्वारे रचना इथेच होते. शिवजयंती पण इथेच साजरी केली जाते. या मगध देशामध्येच जन्म घेतला आहे. बाबा म्हणतात हा देश खूप पवित्र होता. आता हा नरक आहे. ह्याला मगध देश म्हटले जाते. परत हा स्वर्ग बनणार आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीत आहे की शिवबाबा आपल्याला राजयोग शिकवून पवित्र बनवतात. गायन पण आहे, पतित पावन भक्तांचे रक्षक भगवंत. भक्तच बोलावतात ना.
ते पतित असताना सुद्धा स्वतःला पतित समजत नाहीत. बाबा समजावतात, तुम्ही सर्व पतित आहात. पावन दुनिया सतयुगाला तर पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. बाबा तुम्हाला सर्व सत्य गोष्टी सांगतात. लाखो वर्षांची तर कोणती गोष्ट असू शकत नाही. मनुष्य तर अज्ञानाच्या काळोखात आहेत आणि समजतात की कलियुग अजून लहान मुलगा आहे. तुम्ही जाणता मृत्यू समोर उभा आहे. अज्ञान अंधकार आणि ज्ञान प्रकाशाचे वर्णन संगमयुगातच केले जाते. आता तुम्ही ज्ञान प्रकाशात आले आहात. सतयुगामध्ये तुम्ही असे वर्णन करू शकत नाही. तिथे हे ज्ञान नसते. ह्यावेळी बाबा तुम्हा मुलांना समजावतात, तुम्ही सतयुगामध्ये सूर्यवंशी घराण्याचे होते. नंतर जन्म घेत शूद्रवंशी घराण्याचे बनले. आता परत ब्राह्मणवंशी बनता. आता तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुळाचे आहात. तुम्ही सर्वोच्च आहात. हे ईश्वरीय कुळ आहे ना. मुलं जेव्हा बाबांजवळ येतात तर बाबा विचारतात, कोणाला भेटण्यासाठी आले आहात? तर मुलं म्हणतात, पित्याला भेटण्यासाठी आलो आहोत. पिता दोन आहेत, एक लौकिक आणि दुसरे पारलौकिक. सर्व सालिग्रामचे पिता एकच शिव आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान नेहमी टपकत असते. आपण एका पित्याची मुलं आहोत, ज्यांच्याद्वारे वारसा मिळतो. निराकार वारसा तर साकारद्वारेच देतील ना. बाबा स्वतः म्हणतात, मी साधारण देहामध्ये येऊन प्रवेश करतो. आता बाबा मुलांना म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी भव. स्वतःला आत्मा समजा. हा देह तर विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे. आत्म्यालाच 84 जन्म घ्यावे लागतात, देहाला नाही. देह तर बदलत राहतो, मग दुसरे मित्र संबंधी भेटतात. आता आत्म्याला परमपिता परमात्म्याकडून वारसा घ्यायचा आहे. तुम्हीच हे ज्ञान ऐकून मग धारणा करता. संस्कार तुम्हा आत्म्यांमध्येच आहेत. आत्म्यामध्येच संस्कार राहतात. असे म्हणणार नाही की देहाचे संस्कार आहेत. तुम्हा आत्म्यांचे संस्कार तमोप्रधान आहेत. त्यांना आता परिवर्तन करायचे आहे. काया कल्पतरू म्हटले जाते. काया म्हणजे देह कल्पवृक्षासारखा बनतो. तिथे आयुष्य पण मोठे असते. तुम्ही जाणता, आता तर आयुष्य खूप छोटे झाले आहे. छोट्याशा आयुष्यातच बसल्या ठिकाणी अचानक मृत्यू होतो. आता तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तिथे म्हणजे सतयुगात काळ कधीच खात नाही. अचानक मृत्यू कधी होत नाही. तुम्ही जाणता, आता हा देह वृद्ध झाला आहे. ह्याला सोडून नवीन घ्यायचा आहे. सतयुगामध्ये देह सोडताना सुद्धा वाद्य इत्यादी वाजतात आणि जन्म घेण्याच्या वेळेस सुद्धा वाद्य वाजतात. तिथे रडण्याची गोष्टच नसते. तुम्हाला भ्रमरीचे उदाहरण समजावले जाते. तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात. ब्राह्मणी आणि भ्रमरी ही राशी मिळते ना. जे काम ब्राह्मणी करते ते तुम्ही पण करता. हे आश्चर्य आहे. भ्रमरीचे उदाहरण, कासवाचे उदाहरण, सापाचे उदाहरण हे सर्व ग्रंथांमध्ये आहे. संन्यासी इत्यादी पण उदाहरणं देतात. आता तुम्ही मुलांनी बाबांकडून ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत. तो तर भक्ती मार्ग झाला. भूतकाळाचे गायन करणे, मग त्याचेच पुन्हा गायन होते. ह्यावेळेस बाबा ब्रह्माच्या देहात येतात. ब्रह्माला ईश्वर म्हटले जात नाही. ती तर अंधश्रद्धा होईल. असे पण मनुष्य आहेत जे रामाला कृष्णाला ईश्वर समजतात. कृष्णाला किंवा रामाला म्हणतात की ते सर्वव्यापी आहेत. कोणी कृष्णपंथी तर कोणी राधापंथी पण असतात. राधापंथी म्हणतील सर्वत्र राधेच राधे आहे आणि कृष्णपंथी म्हणतील सर्वत्र कृष्णच कृष्ण आहे. रामपंथी म्हणतील रामच राम आहे. ते समजतात राम कृष्णापेक्षा मोठे आहेत. कारण श्रीरामांना त्रेतायुगात
तर कृष्णाला द्वापरयुगात घेऊन गेले आहेत. खूप अज्ञान आहे. आता बाबा तुम्हा मुलांना समजावतात. अनेक ब्रह्मा कुमार कुमारी आहेत, तर जरूर बेहदचे पिता असतील. तुम्ही कोणालाही विचारू शकता, तुम्ही कधी प्रजापिता ब्रह्माचे नाव ऐकले आहे का? शिवबाबांनी स्वर्गाची नवीन रचना केली आहे. गायन पण केले जाते ब्रह्माद्वारे ब्राह्मण. जोपर्यंत तुम्ही सर्व ब्राह्मण ब्रह्माची मुखवंशावली बनत नाही, तोपर्यंत दादांकडून वारसा घेऊ शकत नाही. बेहदची मुलं बेहदचा वारसा बेहदच्या बाबांकडूनच घेतात. बरोबर पहिले पण घेतला होता. बरोबर पहिले स्वर्गवासी होते, आता नरकवासी बनले आहेत. आता परत प्रजापिता ब्रह्माद्वारे परमपिता परमात्मा विष्णुपुरी स्वर्गाची स्थापना करत आहेत. हे खूप सहज आहे. शिवबाबा विचारतात, आधी तुम्हाला हे ज्ञान होते? ह्यांची म्हणजे ब्रह्माची आत्मा म्हणते की माझ्याकडे हे ज्ञान नव्हते. मी पण विष्णूचा पुजारी होतो. जे पूज्य होते तेच आता पुजारी बनले आहेत. आता मग बाबा पुजारीपासून पुन्हा पूज्य देवता बनवतात. तुम्हा मुलांना मनामध्ये खुशी असायला हवी की परमपिता परमात्म्याने येऊन आपल्याला दत्तक घेतले आहे. मनुष्य मनुष्याला दत्तक घेतात. अनेक मनुष्य असतात, त्यांना स्वतःची मुलं नसतात, तर ते दत्तक घेतात. आता बाबा जाणतात, माझी सर्व मुलं रावणाची बनली आहेत, म्हणून मला येऊन पुन्हा दत्तक घ्यावे लागते. ब्रह्माद्वारे आपल्या मुलांना दत्तक घेतो. हे दत्तक घेणे पण खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही जाणता, शिवबाबांनी आपल्याला ब्रह्माद्वारे दत्तक घेतले आहे. शिवबाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना दत्तक घेतले आहे. तुम्हाला बेहद सुखाचा वारसा देण्यासाठी घेतले आहे. ब्रह्मा तर देऊ शकत नाही, हे पण मनुष्यच आहेत. मनुष्य हे ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञानाचा सागर निराकार परमपिता परमात्मा सन्मुख ज्ञान देतात. ब्रह्माला किंवा विष्णूला ज्ञानसागर म्हटले जात नाही. या तिघांची महिमा वेगळी आहे. ज्ञानसागर पतित पावन एक शिवपिताच आहेत. संपूर्ण दुनियेचे मनुष्य त्यांना बोलावतात. इंग्रजीमध्ये पण म्हणतात, हे लिबरेटर म्हणजे मुक्तीदाता. ज्यांच्याद्वारे दुःख मिळते त्यापासून मुक्त केले जाते. बाबा इथे येऊन रावणापासून मुक्त करतात. रावण राज्य पण इथेच झाले आहे. इथेच रावणाला जाळतात आणि मग सोन्याची लंका लुटतात. त्यांना काहीच माहिती नाही की रावण काय गोष्ट आहे, कधीपासूनचा हा शत्रू आहे. ते समजतात रामाच्या सीतेचे अपहरण केले. हे समजत नाहीत की आपण सर्व सीता आहोत. आपण रावणाच्या तुरुंगामध्ये फसलो आहोत. हे ज्ञान कोणामध्येच नाही, फक्त कथा सांगतात. शिवबाबा म्हणतात, मी दूर देशाचा राहणारा आहे. मी ह्या परक्या देशामध्ये आलो आहे. ही पतित जुनी दुनिया आहे आणि रावणाची पण दुनिया आहे. असे बोलावतात सुद्धा, हे बाबा या, आम्ही पतित बनलो आहोत. बाबा म्हणतात, मला पावन बनवण्यासाठी पतित दुनियेमध्ये यावे लागते आणि मला त्याच देहामध्ये यायचे आहे जो पहिल्या क्रमांकात पावन होता, सुंदर होता. आता तोच श्याम बनला आहे. ह्या खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत. कृष्णाला श्याम सुंदर का म्हणतात हे कोणालाच माहीत नाही. काय एका कृष्णालाच साप चावला? सतयुगामध्ये तर साप इत्यादी नसतात. बाबा म्हणतात, ह्या शेवटच्या जन्मामध्ये माझ्यासाठी पवित्र बना, तर पवित्र दुनियेचे मालक बनणार. फक्त माझी आठवण करा आणि पवित्र बना. आठवण केली तर बादशाही तुमचीच आहे. हा सहज राजयोग आहे, सहज राज्य आहे. मुलगा झाला आणि वारस्याचा हक्कदार झाला. इथे पण मुलं जाणतात, आपण बाबांचे बनलो तर स्वर्गाच्या राज्याचे आपण हक्कदार आहोत. आता बाबा म्हणतात,
सतोप्रधानापासून तुम्ही तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. योग आणि ज्ञान शिकण्यासाठी 1 सेकंद लागतो. मुलगा झाला आणि वारस आला असे म्हणतात. तुम्ही बाबांचे बनले आहात तर राजधानीचा वारसा तुमचाच आहे. परंतु राजा राणी तर सर्व बनणार नाहीत. हा राजयोग आहे. राजा, प्रजा, सावकार, गरीब सर्व पाहिजे. म्हणून रुद्रमाळ बनली आहे, जी भक्ती मार्गामध्ये जपतात. तुम्ही जाणता आपण राजयोग शिकण्यासाठी आलो आहोत. माता पित्याचे अनुसरण करून पहिले सूर्यवंशी चंद्रवंशी बनणार. सुपात्र मुलं तेच आहेत जे माता पित्याचे अनुसरण करून हृदयासीन बनतात, म्हणजे हृदयामध्ये स्थान प्राप्त करतात. पुरुषार्थ खूप करायला पाहिजे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तरी सुद्धा करत नाहीत. श्रीमतावर चालत नाहीत. मनामध्ये तेवढी सत्यता नाही. मन सत्य आहे तर श्रीमतानुसार चालतील. बाबांची आठवण करत राहतील. श्रीमतावर तुम्हाला दादांकडून वारसा मिळतो. ब्रह्मा स्वर्गाचा वारसा देऊ शकत नाहीत. दादांच्या कमाईवर म्हणजे आजोबांच्या कमाईवर नातूचा हक्क असतो ना. पित्याच्या कमाईमध्ये मुलं भागीदार बनतात तर हक्कदार आहेत. इथे तुम्हाला शिवबाबांकडून वारसा मिळतो. ज्ञानरत्न बाबांकडूनच मिळतात. तुम्ही जाणता आपण ब्राह्मणच परत देवी देवता बनणार. जगदंबा कोण आहे? बाबा समजावतात, ही ब्राह्मणी होती, ज्ञानेश्वरी होती, मग राजराजेश्वरी बनते. तुम्ही पण असेच बनता. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आत्म्यामध्ये जे तमोप्रधानतेचे संस्कार आहेत त्यांना आठवणीच्या शक्तीद्वारे परिवर्तित करायचे आहे. सतोप्रधान बनायचे आहे. दुसरा सारांश, बाबांकडून राज्याचा वारसा घेण्यासाठी नेहमी सुपात्र मुलगा बनून श्रीमतावर चालायचे आहे. सत्य बाबांसोबत सत्य राहायचे आहे. माता पित्याचे पूर्ण अनुसरण करायचे आहे. ज्ञानरत्नांचे दान करत राहायचे आहे. आजचे वरदान आहे, सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगीला पण सहयोगी बनवणारे बाप समान परोपकारी भव. विस्तार आहे, सहयोगीच्या सोबत सहयोगी बनणे ही काही महावीरता नाही, परंतु जसे बाबा अपकारीवर सुद्धा उपकार करतात तसे तुम्ही मुलं पण बाप समान बना. कोणी कितीही असहयोगी बनतील, तुम्ही आपल्या सहयोगाच्या शक्तीद्वारे असहयोगीला पण सहयोगी बनवा. असा विचार करू नका की ह्या कारणामुळे हे पुढे जाऊ शकत नाहीत. कमजोराला कमजोर समजून सोडून देऊ नका, परंतु त्याला शक्ती देऊन शक्तिशाली बनवा. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तर सेवेच्या योजनारूपी दागिन्यामध्ये हिऱ्याची चमक येईल, म्हणजे सहज प्रत्यक्षता होईल. आजचे बोधवाक्य आहे, क्रोधाचे कारण स्वार्थ किंवा ईर्षा आहे. हेच चिडण्याचे जड आहे, म्हणजे मूळ आहे. ह्याला पहिले समाप्त करा. ओम शांती.